रामराजे नाईक निंबाळकरांचे अजितदादांची साथ सोडण्याचे संकेत। रणजितसिंह निंबाळकर गोरे यांच्या विरोधामध्ये नाराजी। तुतारी वाजवायला किती वेळ लागेल, निंबाळकरांचा इशारा। तानाजी सावंत गणेश हाकेंवरून अजित पवारांची शिंदे फडणवीसांकडे नाराजी। नागपुरातील बैठकीतली इनसाइड बातमी माझावर, महायुतीच्या नेत्यांसाठी गाईडलाईन्स ठरवणार। महायुतीचं जागावाटप 10 दिवसांमध्ये जाहीर करणार, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। छोट्या मित्रपक्षांचाही विचार होणार, जिंकेल त्याला जागा हे महायुतीचं सूत्र। महायुती सरकारच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीचं जोडे मारो आंदोलन। मालवणमधल्या शिवरायांचा पुतळा कोसळल्यावरून महाविकास आघाडीचे नेते आक्रमक। ठाकरे पवार पटोलेंचा आंदोलनामध्ये सहभाग। शिवद्रोही महायुतीला गेट आउट करा, उद्धव ठाकरेंचा घणाघात। तर महाविकास आघाडीला 2 वर्षांपूर्वीच गेट आउट केलंय, मुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार। मध्य प्रदेशात शिवरायांचा पुतळा पाडला, कर्नाटकमध्ये पुतळा हटवला तेव्हा उद्धव ठाकरे गप्प का बसले, फडणवीसांचा सवाल। तर विकास कामं सोडून राजकारण केलं जातंय, अजितदादांचा निशाणा। पुतळा कोसळल्याच्या नंतर दंगली घडायला पाहिजे होत्या, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचं चिथावणीखोर वक्तव्य। महायुतीची जोरदार टीका। राज्यभरामध्ये भाजपचंही महाविकास आघाडीला प्रत्युत्तर आंदोलन, पण बडे नेते आंदोलनापासून दूरच। शिवद्रोही आपल्या विरोधामध्ये रस्त्यावर उतरलेत, ठाकरेंचा टोला। हिंगोली जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती कायम, कयाधू नदीला पूर। बाजारपेठेसह नागरिकांच्या घरामध्ये शिरलं पावसाचं पाणी, जनजीवन विस्कळीत। यवतमाळ हिंगोलीसह परभणीमध्ये तुफान पाऊस, वर्धा नदीला पूर। तर पैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली, मराठवाडा विदर्भाला जोडणारा धनोडा पूलही पाण्याखाली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।